नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गावी आहे आणि आज दिनांक आहे 12 सप्टेंबर आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आहे। तर 5 दिवस कसे गेले काही समजलेच नाही आणि शेवटला आता आज आपला लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे। तर आमच्या गावचं बाप्पाचं विसर्जन कसं होतं ते या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर आत्ता संध्याकाळचे वाजले 3 आणि आमच्याकडे मोस्ट ऑफ 3:30 4 म्हणजे 4 4:30 पर्यंत तरी विसर्जनाला सुरुवात होते। तर आम्हाला इथून गणपती घेऊन मंदिरामध्ये जायला लागतं। आमचं गणपतीचं मंदिर आहे तिथे आरती वगैरे होतात आणि त्याच्यानंतर मग वाजत गाजत गणपती विसर्जनासाठी पर्यावरती नेले जातात। तर आजचा व्लॉग हा असाच असणार आहे की विसर्जनासाठी कशी मजा असते कोकणामध्ये ते या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आत्ता थोड्याच वेळात म्हणजे सुरुवात होईलच विसर्जनाला। तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला मित्रांनो आपण जाऊया विसर्जनाला। तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 4 आणि थोडे लोक जमू लागले तिथे आता विसर्जनासाठी। पोरच आहे तिथे सगळेजण बघताय आणि आत्ता थोड्याच वेळात तिथे एवढी गर्दी होईल की बघा मित्रांनो, मी दाखवेनच तुम्हाला। तर चला बघूया, थोड्या वेळात आपला गणपती देखील आपल्याला इथे घेऊन यायचं आहे। फायनली मित्रांनो, विसर्जनाला सुरुवात झाली। इकडून काकांचा गणपती निघाला। आमचा गणपती आम्ही आत्ताच थोड्या वेळपूर्वी आणलाय। आता चाललोय आम्ही मंदिरामध्ये। तर मंदिरामध्ये आता थोड्याच वेळात सर्व गणपती येतील आणि त्याच्यानंतर मग विसर्जनाला सुरुवात होईल। बघताय मित्रांनो, तर मिरवणुकीला आता सुरुवात होते। गणपती एक येत आहेत खाली। इकडे आता मंदिरातून गणपती खाली येतात रोडवरती आणि आपली मिरवणूक आता इथे रोडवरून सुरू होणार आहे। इकडे आपल्याला पर्यावरती जायचं आहे विसर्जनासाठी। सर्व गणपती घेऊन येतात।
मला पण घेऊन व्यवस्थित पाहिजे जय